मदर टेरेसा यांचा जन्म अल्बेनियात झाला. अल्बेनिया हा एक देश आहे. मदर टेरेसा कोलकात्याला शिक्षिका म्हणून आल्या होत्या. दीनदुबळ्यांची सेवा करणे असा येचूचा संदेश मदरला रेल्वेच्या प्रवासात मिळाला. तेव्हा तिने शिक्षिकेचा पेशा सोडून सेवेचे व्रत घेतले. तिच्या कार्यामुळे तिला पद्मश्री ही पदवी देण्यात आली. मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेतील सर्वोच्च किताब त्यांना देण्यात आला. त्यांना आंतरराष्ट्रीय नोबेल पारितोषिकही देण्यात आले होते. भारताने त्यांना भारतरत्न हा किताब देऊन गौरविले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार भारत सरकारने पूर्ण इत्तमाताने केला. त्यावेळी संपूर्ण जगातून अनेक लोक उपस्थित होते. जगाची अविरत सेवा करून मदर टेरेसांनी निरोप घेतला. मदर टेरेसा या जगमान्य सेविका होत्या. दीनदुबळ्यांची सेवा करण्याचा संदेश प्रत्यक्ष येशूनेच त्यांना दिला. त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी त्यांना अनेक मानाचे किताब देण्यात आले. मदर टेरेसांचा जन्म जरी अल्बेनियात झाला, त्यांचा मृत्यू मात्र कोलकात्याला झाला. त्यांनी समाजसेवेचं कार्य अविरत करत राहिले, शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिले. म्हणून अनेक सन्मान त्यांना मिळाला. अशा मदर टेरेसांना आजच्या प्रसंगी शतशः नमन. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. विद्यार्थी मित्रांनो, मुरली स्टुडिओ हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे खास विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही आता सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात आधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार. पदोपदी शैक्षणिक जीवनात तुम्हाला या सर्व माहितींचा उपयोग नक्कीच होणार आहे. आपल्यासोबतच आपल्या मित्रांनासुद्धा अशा माहितीची गरज असते. त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओमधील माहिती त्यांनासुद्धा उपयोगी पडणार. सुस्त रहा, मस्त रहा, अभ्यास मात्र नियमित करत रहा. चला तर भेटूया एक नवीन शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्व माझ्या बालमित्रांना टाटा, बाय बाय.